आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सांगता समारंभ आहे। ह्या सांगता सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय सहकारी, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, असू दे, राहू दे। गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात गाजते। त्याला अनेक कारण आहेत, अनेक राजकारण आहेत, पण आवर्जून मी आपल्याला सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची तर आहेच, परंतु माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाण्याच्या प्रश्नाची ही निवडणूक आहे। मला माहिती नाही समोरचा उमेदवार कुठे आहे, सध्या तो बोगद्यात अडकलाय। या निवडणुकीमध्ये विकासाचे प्रश्न नाहीये, विकासाच्या प्रश्नांचा उल्लेख फक्त वळसे पाटील आणि आमच्याकडनं होतोय। समोर फक्त टीका, फक्त आणि फक्त टीका। काय तर म्हणे गद्दार, निष्ठा, स्वाभिमान, आणि कोण म्हणतं ही कसली टीका निष्ठाच्या गोष्टी करतात ही मंडळी। त्यांचा सगळ्यांचा म्होरक्या आपल्या मतदारसंघाचा खासदार आहे। आपल्याला आठवतंय हा समोरचा खासदार सुरुवातीला मनसेमध्ये होता, मनसेकडनं आमच्या ओळखीनं शिवसेनेत आला। शिवसेनेमध्ये 2014ला माझा प्रचार प्रमुख होता। भाषण कशी करायचा, उद्धव साहेबांच्या समोर भाषण करत असताना, कारण उद्धव साहेब प्रमुख पाहुणे असायचे, भाषण करताना म्हणायचा, उद्धव साहेब तुम्हाला मानाचा मुजरा। त्यांना जय महाराष्ट्र करून गेला। राष्ट्रवादीत आल्यानंतर ज्या वेळेला 2014च्या माझ्या प्रचारामध्ये भाजपची अतिशय चांगल्या पद्धतीनं स्तुती करायचा, त्यावेळेला त्याची भाषणं माझ्याकडे आहेत, त्यावेळेला त्या भाषणामध्ये म्हणायचा की जेव्हा पवार साहेबांवर टीका करताना म्हणायचा की भाजपच्या सगळ्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेब हे 2 आणि 2 4 नाही 2 आणि 5 करणारे आहेत, ते भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारची टीका करायची। आणि आज मला खेदानं सांगावंसं वाटतं, राजकारणाच्या जागी असतं, पण आता काय चाललंय, ज्या वेळेला ह्याच मैदानावर सभा होती पवार साहेबांची, पवार साहेबांनी घोषणा केली पाडा 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 म्हणून, त्या वेळेला या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळे ह्या तालुक्यातले कार्यकर्ते रानटी प्राण्यासारखे शिट्ट्या काय वाजवत होते, टाळ्या काय वाजवत होते। अरे भल्या माणसांनो, मला सांगा, 35 वर्षे ह्या माणसांनी महाराष्ट्राची सेवा केली, आपल्या सगळ्यांची सेवा केली, आणि तुम्हाला आनंद होतोय। काय नाही केलं वळसे पाटलांनी ह्या तालुक्यासाठी, कशी खोटी काही खोटे आरोप करायचे, फक्त तुम्हाला निवडून यायचं म्हणून।
आणि म्हणून मला आपल्याला सांगतो, आज ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. वळसे पाटील तर 7 वेळा निवडून आले. राजकारणामध्ये त्यांनी भरपूर काही नाव मिळवलंय. पण आज गरज आहे आपल्याला वळसे पाटलांची गरज आहे. या तालुक्याला, या मतदारसंघाला वळसे पाटलांची गरज आहे. एका बाजूला नगर जिल्ह्यामधले 4-5 आमदार, 1 खासदार, सगळे ताकदवान पुढारी एका बाजूला आणि वळसे पाटील एका बाजूला आहे. पण काही झालं तरी आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातली जनता ह्या तालुक्यातलं पाणी नगरला जाऊ देणार नाही म्हणजे नाही. हे पाणी आमचं आहे, कोणाच्या बापाचं पाणी नाही. किती ताकद लावा, आमचं रक्त सांडलं तरी चालेल, पण पाणी जाऊ देणार नाही, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. विकास कसा असतो, आता गेले 1.5 महिने आम्ही पाहतोय गावागावामध्ये खोटे नेरेटिव्ह त्यांनी सेट करायचे, त्यांनीच अफवा मांडायच्या की शिवसैनिक काम करणार नाही. मला सुद्धा बरेचसे लोक फोन करतात, दादा ह्या राष्ट्रवादीवाल्यांनी आपलं काम नाही केलं, तुम्हाला पाडला तर आम्ही त्यांचं काम नाही करणार. पण मी आपल्याला आवर्जून सांगतो, माझ्या सगळ्या सहकार्यांना मी या सभेच्या निमित्तानं जाहीर नम्र अभिवादन करतो. वळसे पाटील ज्या वेळेला अपघातानं आजारी पडले, त्यांचं ऑपरेशन झालं, त्यावेळेला मी स्वतः डोळ्यानं पाहिलं. त्यांचा जीव तळमळत होता. काही करून मतदारसंघामध्ये जायचंय, डॉक्टरला सांगत होते की आढळरावांच्या प्रचारासाठी जायचंय, परंतु ते शक्य नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी महेश लांडगेला बोलवून त्यांना तिथं 1 तास उपदेश दिला की कसा प्रचार करायचा. चेतन तुपेला बोलवलं, अतुल बेनकेला बोलवलं, दिलीप मोहितेला बोलवलं, सगळ्या आमदारांना, सगळ्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचे इन्स्ट्रक्शन देत होते की प्रचार कसा करायचा, कुठं करायचा, काय चाललंय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, माझा पराभव झाला हरकत नाही, पण माझ्या दृष्टीनं मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायचं, माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मी सांगत असतो, समजा माझा पराभव झाला आणि आपण वळसे पाटलांना मतदान नाही करायचं, मग करायचं कोणाला? करायचं कोणाला? धांगडधिंगा घालणाऱ्या ह्या गावगुंडांना मतदान करायचं का? यांना नुसती भाषणं करायला जमतात. भाषण करताना ह्याच ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ, म्हणजे काय लावलंय? तुला लेस व्हिडिओ बघायचा, जा तुझ्या बायको बरोबर घरात व्हिडिओ लावून टीव्ही लाव बघा. एक चांगलं काम केलेलं दाखवा. म्हणे मी मार्केट कमिटीमध्ये हे केलं, कारखान्यात ते केलं, सगळं काही केलं ते वळसे पाटलांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी असेल, कारखाना असेल, तालुक्याचा विकास असेल, त्या पद्धतीने काम चालू आहे. पण आज मी आपल्याला सांगतो, ह्या ठिकाणी खोटा निरेटिव्ह करून काही चालणार नाही. आज आपल्याला सांगतो की ह्या मतदारसंघावर आतापर्यंत 35 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना हे अजून एक टर्म आपल्या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना द्यायची. ह्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही, फक्त वेळ भरपूर झालेला आहे, अर्धा तासपेक्षाही कमी वेळ राहिला आहे. मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची, माझा पराभवाचा जर आपल्याला उट्ट काढायचा असेल, तर कोल्ह्याचा पराभव करायचा असेल तर ह्या देवदत्ताचा पराभव करा. आणि मी सांगेल, देवदत्ताला पाडा पाडा पाडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी वेगवेगळी भाषणं करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की या संदर्भात कुणी काही वेगवेगळ्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही पण अनेक वर्ष दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं काम पाहिलेलं आहे, मी पाहत आलेलो आहे. अतिशय कुठली जबाबदारी घेतल्यानंतर ती उत्तम पद्धतीनं पार पाडायची असा दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा लौकिक आहे. तसंच पाबळ आणि केंदूरच्या 12 गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न
त्याच्याबद्दल त्यांनी मागं लागून या सरकारमधनं सर्वे करून घेतलेला आहे. सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. कलमोडी प्रकल्प आहे, त्यामध्ये आंबेगाव तालुका आणि त्या संदर्भामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि खेड विधानसभा मतदारसंघ, त्याच्यात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं काही मतं होती. शेवटी त्यांच्याही मतं आम्ही ऐकून घेतली. दिलीपरावांच्याही मनामध्ये जे आहे तेही समजून घेतलं आणि त्याच्यातून कलमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये केंदूर पाबळच्या 12 गावांचा प्रश्न हा उद्याच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे दिलीपराव वळसे पाटील साहेब सोडून दाखवतील. त्यांना पूर्णपणे त्या मदत आणि सहकार्य हे मी त्या ठिकाणी करत राहील. त्याचबरोबर सातगाव पठाराचा पाण्याचा प्रश्न सुद्धा हा ह्याच कलमोडी मधनं सोडावा लागणार आहे. तोही प्रश्न म्हणजे सातगाव पठार, त्याच्यानंतर केंदूर आणि पावळ ज्याची 12 गावं आणि खेड तालुक्यातला हे सगळे प्रश्न सुटतात. तेवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याबद्दल कुणीही मतदार बंधू भगिनींनी गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं करतो. आदिवासी भागामध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी उपाययोजना या पण करण्याच्या बद्दल दिलीपराव फार आग्रही असतात. परंतु मधल्या काळामध्ये लोकसभेची आचारसंहिता आणि ते तिथले दिवस गेले आणि नंतर आपली आचारसंहिता, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी कधी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. आपल्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातले हे सगळे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि डिंबेम आणि डोह या बोगद्याच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत, त्या कुणी काय करावं काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. परंतु शेवटी लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाच्या शेतकरी बांधवांचं, आपल्या मतदारसंघाच्या तरुण तरुणींचं, महिला भगिनींचं हित जोपासायचं असतं आणि ते अतिशय उत्तम पद्धतीनं जोपासण्याचं काम हे आमचे सहकारी दिलीप वळसे पाटील साहेब करतायत. म्हणून मी आपल्याला आवाहन करीन, उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण दिलीप वळसे पाटील साहेबांच्या घड्याळाच्या चित्राशेजारचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा आपले हे राहिलेले प्रश्न सोडवण्याच्या करता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं हीच आग्रहाची नम्रतेची. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.